श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1266. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये लोमश मुनींनी या सगुण ब्रह्माची उपासना भुशुंडीजींना कशा पद्धतीने शिकवली, त्या सगुण ब्रह्म उपासनेचे मुख्य टप्पे ते कुठले, या कथा विभागाचं चिंतन बघितलं. आम्हा सर्वांचं परम सद्भाग्य आहे की आम्हाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे सद्गुरू प्राप्त झाले, ज्यांनी आपलं समस्त आयुष्य या सगुण उपासनेमध्ये व्यतीत केलं, ज्यांनी आल्या गेलेल्या प्रत्येकाला या रामाचं प्रेम, त्याच्या नामाचं प्रेम ह्याकडंच वळवण्यामध्ये त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असे हे जणू काही लोमश ऋषींच्या सारखेच ऋषितुल्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज आम्हाला या सगुण ब्रह्माची उपासना या कलियुगामध्ये देखील शिकवत आहेत. अशा या सगुण ब्रह्माचे मुख्य टप्पे आपण सज्जनो बघितले. त्यासाठी सर्वप्रथम गुरु आश्रय, गुरुचा अनुग्रह हा महत्वाचा टप्पा आहे. सद्गुरूचा अनुग्रह होतो म्हणजेच आपल्या जीवनामध्ये नामाचा प्रवेश होतो. ते राम नाम आपल्या मुखी नित्य निरंतर राहू लागतं. रामनामाची कृपा होते आणि जीवाला स्वाभाविकपणे भगवंताच्या सगुण भक्तीचं प्रेम लागतं. त्याची कथा ऐकावी, त्याची लीला ऐकावी, यामध्ये त्याचा विशेष अनुराग निर्माण होतो. प्रदीर्घ काळापर्यंत अत्यंत गुणवत्तेचा सत्संग जेव्हा घडतो, त्याच वेळेला या रामकथेमध्ये दडलेली मर्म आपल्याला कळू शकतात. आणि या सगळ्यांमधून जेव्हा आपलं वृत्त्यंतर होतं, तेव्हा गुरुचा समस्त कृपा आशीर्वाद आपल्या मस्तकी स्थिरावतो आणि गुरुच्या कृपा आशीर्वादानेच आम्हाला या सगुण ब्रह्माची तद्रूपतेने अनुभूती येऊ शकते. अशा रीतीने आपण गेल्या टप्प्यात या सगुण उपासनेचं मर्म समजून घेतलं. गुरुच्या आशीर्वादामध्ये दडलेले अनेक गुणधर्म सज्जनो आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचं गायन गोस्वामीजी करू लागतात. काल कर्म गुण दोष सुभाव, कछु दुख तुम ही न व्यापी काऊ. राम रहस्य ललित विधि नाना, गुप्त प्रगट इतिहास पुराना. बिनु श्रम तुम जानब सब सो, नित नवनेह राम पद हो. जो इच्छा करियहु मन माही, हरि प्रसाद कछु दुर्लभ नाही. सुनि मुनि आशीष सुनुमति धीरा, ब्रह्म गिरा भई गगन गंभीरा. एवमस्तु तव बच मुनि ज्ञानी, यह मम भगत कर्म मन बानी. सुनि नभ गिरा हर्ष मोहि भयउ, प्रेम मगन सब संशय गयउ. करी बिनती मुनि आय सुपाई, पद सरोज पुनि पुनि सिरुनाई. हर्ष सहित एहि आश्रम आयऊ,
प्रभु प्रसाद दुर्लभ बर पायऊं। इहाँ बसत मोहि सुनु खगईसा, बीते कल्प 7 अरुबीसा। करऊं सदा रघुपति गुण गाना, सादर सुनहि बिहंग सुजाना। जब जब अवधपुरी रघुबीरा, धरई भगत हित मनुज शरीरा। तब तब जाय रामपुर रहूं, शिशुलीला बिलोकी सुख लहूं। पुनिउर राखी राम शिशुरूपा, निज आश्रम आवऊं खगभूपा। कथा सकल मैं तुम ही सुनाई, काग देह जेहि कारण पाई। कहिहूँ तात सब प्रश्न तुम्हारी, राम भगति महिमा अति भारी। ताते यह तन मोहि प्रिय, भयहु राम पद नेह। निज प्रभु दर्शन पायऊं, गए सकल संदेह। भगति पक्ष हट करी, रहो दीन महर्षि साप। मुनि दुर्लभ बर पायऊं, देखहूं भजन प्रताप। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आपण काल या सगुण ब्रह्माची उपासना बघितली. त्यातील महत्वाच्या टप्प्यांचं चिंतन आपण कालच्या कथा विभागात अत्यंत सविस्तर पद्धतीने बघितलं आणि त्याचं संक्षिप्त स्वरूप देखील आपण आजच्या कथा विभागाच्या ओळखीमध्ये संक्षेपाने पाहिला. ज्याप्रमाणे योग मार्गामध्ये देखील या कुंडलिनी योगातून जीवाला जेव्हा सहस्त्राकार चक्रामध्ये प्रवेश करावा लागतो, जे सहस्त्राकार चक्र शरीराचा भाग नाही, ते आपल्या शरीराच्या या भौतिक शरीराच्या बाह्यामध्ये काही एका विशिष्ट अंतरावरती आहे. तो मार्ग केवळ गुरुकृपेनेच पार करता येऊ शकतो. इथं साधनेचे कष्ट तुम्हाला सहस्राकारापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. सुंदरकांडाचा देखील आपण उहापोह अनेक पद्धतीने केला. त्यात जेव्हा योग मार्गाच्या दृष्टीने सुंदरकांड बघितलं, तेव्हा जो हनुमंत लंकेमध्ये पोहोचलाय, वेगवेगळ्या पद्धतीने सीताजींचा शोध घेतोय, त्याला विभीषणाच्या मदतीची का गरज पडली? कारण हे सहस्राकार चक्र म्हणजे ही अशोक वाटिका आहे. ही भक्ती त्यामध्ये कोमेजून निश्चित पडलेली आहे. अशा या सहस्राकारामध्ये प्रवेश करण्यासाठी विभीषण रूपी सहाय्यक हनुमंत रूपी या कुंडलिनीला देखील लागलेला आहे. सांगायचा उद्देश असा आहे सज्जनो, की तुम्हाला भगवत प्राप्तीचा कुठलाही मार्ग असू दे, शेवटी अंतिम टप्प्यात तुम्हाला कोणाचा तरी वरद हस्त लागतो. आणि तो वरद हस्त साध्या सुध्या माणसाचा चालणार नाही. तो एखाद्या सद्गुरूच्या सक्षम समर्थ अशा कराचा स्पर्श आपल्या मस्तकी होणं गरजेचं आहे. वरदहस्त म्हणजे केवळ लौकिक आशीर्वाद एवढ्यापुरताच तो सीमित नाहीये. आज चैतन्य रूपाने श्री ब्रह्मचैतन्य आहेत, ते आम्हाला वरदहस्त आमच्या मस्तकी कशा पद्धतीने ठेवतील याची आम्हा देहबुद्धीच्या लोकांना कशी जाणीव होणार? परंतु गुरुचा वरदहस्त मस्तकी पडला आहे याची काही लक्षणं मात्र निश्चित आपल्याला भुशुंडींच्या या चरित्रातून समजून घेता येऊ शकतात.
सज्जनो, आम्हा सर्वांचं अंतिम ध्येय आहे गुरुचा संपूर्ण आशीर्वाद, गुरुची संपूर्ण कृपा. गुरुशिवाय या जीवनामध्ये आम्हाला या अंतिम सत्याला जाणताच येऊ शकता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि भुशुंडींना देखील आज अशा लोमश मुनींसारख्या परिपूर्ण सिद्ध संताचा हा वरदहस्तच रामाच्या चरणी अत्यंतिक प्रेम देणार आहे. गुरुचा वरदहस्त किती गुणांनी भरलेला आहे बघा. आपण महादेवाचा उशाप बघितला. महादेवाने देखील वेगवेगळ्या पद्धतीने भुशुंडीजींना या शापामधून मोकळं केलेलं आहे. परंतु महादेवाने प्रथम शाप दिलाय आणि नंतर उशाप दिलेला आहे. महादेवाच्या उशापामधून भुशुंडीजींची ही वाटचाल आता गुरुचरणांपर्यंत आली आहे. साधना आता संपूर्ण झालेली आहे. झाले साधनाचे फळ. आता हे फळ प्राप्त करण्याची वेळ झालेली आहे. आणि लोमश मुनींनी महादेवाच्या कृपेनेच भुशुंडीजींच्या या अनंत योनींमधल्या प्रवासातून त्यांनी केलेल्या साधनेचं फळ या त्यांच्या वरदहस्ताच्या रूपाने दिलेलं आहे. निज कर कमल परसी मम सीसा हर्षित आशिष दीन महिसा. मुनीश्वरांनी आपल्या करकमलांनी मला माझ्या मस्तकाला स्पर्श करून हर्षित केलेले आशीर्वाद दिलेला आहे. या स्पर्शमय आशीर्वादामधून किती गोष्टी भुशुंडीजींना प्राप्त झालेल्या आहेत. या सद्गुरूच्या वरदहस्तामध्ये असलेलं हे वैभव तर सज्जनो समजून घ्या. पहिला आशीर्वाद दिला की तुझ्या हृदयामध्ये सदैव प्रगाढ राम भक्ती वास करेल. बघा, आपण साधक आहोत. कधी आपली साधना उत्तम चालते, कधी कधी साधनेला ओहोटी लागते, मन लागत नाही नामामध्ये. आपण बराच प्रयत्न करतो, परंतु बऱ्याचदा आम्हाला त्यामध्ये रस काही केल्या निर्माण होत नाही. आणि काही वेळेला अकारण प्रसन्नतेने आपण नामस्मरणाला बसतो, त्यामध्ये खूप आम्हाला आनंद प्राप्त होतो. सज्जनो, हे सगळं होतं आणि होत नाही या मागे देखील एका परमशक्तीचा हात आहे आणि ती आहे सद्गुरु कृपा. त्यामुळे सद्गुरु कृपेचं सर्वोत्तम आपल्या जीवनामध्ये जर आम्हाला प्रथम लक्षण अभ्यासायचं असेल तर ते म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या पाठ करण्यामध्ये आपलं मन मनापासून लागणं, मनापासून रमणं. समजून घ्यावं की जेव्हा आपला जप खूप छान होतोय, आज श्री महाराज फार प्रसन्न दिसतात बरं का माझ्यावरती. आज स्वारी प्रसन्न आहे. बरं, आता हा मग वेळ वाया नको दवडायला. आता आपण नित्य निरंतर याच क्षणापासून नामाला लागूयात. अशा पद्धतीने आपण त्या क्षणाचा जास्तीत जास्त आपल्या साधनेसाठी उपयोग करून घ्यावा. त्यामुळे पहिली गोष्ट गुरुच्या वरदहस्ताची आपल्या जीवनात अनुभवायची असेल तर ती म्हणजे प्रगाढ राम भक्ती. दुसरी गोष्ट, सदा राम प्रिय हो तुम्हा. राम तुम्हाला प्रिय वाटणं, त्याचं नाम तुम्हाला प्रिय वाटणं, परंतु त्याही पेक्षा रामाला तुम्ही विशेष प्रिय वाटणं, हे सद्गुरूचं तुमच्या जीवनामध्ये वरदहस्ताच्या रूपाने दिलेलं दुसरं पुष्प आहे. तू सदैव श्रीरामाला प्रिय होशील. बघा, सुग्रीव आणि बालीच्या कथानकामध्ये हनुमंताने सुग्रीवाची बाजू घेतली. दीन जानितेही अभय करीजे, अशा पद्धतीने हनुमंताने रामाच्या समोर प्रस्ताव ठेवला की हा सुग्रीव भयभीत आहे, प्रभो आपण त्याला मित्र करा आणि त्याला अभय द्या, तो तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला उपयोगाला येईल. अशा रीतीने जीवाला भगवंतापर्यंत कुठलीही प्रकारची अर्हता नसताना हनुमंत रूपी सद्गुरू घेऊन जातो. आणि भगवंत देखील सद्गुरूने ह्याच्यावरती मुद्रांकित केलेलं आहे ना, मग मला त्याचा स्वीकार करावाच लागणार. बालीला देखील हाच प्रश्न पडलाय की अरे
की सुग्रीव प्रिय आणि मी वैरी? असं काय माझ्यामध्ये? मै बैरी सुग्रीव पियारा. मला अशा कुठल्या अवगुणांमुळे नाथ मारलं? काय माझं चुकलं? बालीचं चुकलं तसं काही नाहीच खरं. बालीचं चुकलं असेल तर ते एकच की त्याने हनुमंताचा कैवार घेतला नाही. आणि त्यामुळं सुग्रीव हा रामाला विशेष प्रिय झाला. बालीचा देखील मरणोत्तर रामाने उद्धारच केलेला आहे. परंतु चरित्राच्या दृष्टीने जर विचार केला तर सुग्रीव हा रामाला नित्य निरंतर प्रिय राहिलेला आहे. त्यामुळे सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाचं दुसरं फळ आहे की तुम्ही रामाला प्रिय होऊन जाता. तिसरी गोष्ट, शुभ गुण भवन अमान, कल्याण रूप गुणधाम. अशा रीतीने तुमच्या जीवनाची वाटचाल चालू होते. बघा, प्रत्येकाकडे अनेक गुणधर्म असतात, अनेक सुंदर सुंदर कला आपल्याला दिसतात. परंतु जेव्हा ती कला आपल्या अंतिम कल्याणाच्या दृष्टीने, भगवत कृपेच्या दृष्टीने वळवली जाते. उदाहरणार्थ, एखाद्याचा आवाज फार सुंदर आहे, त्या सुंदर आवाजामध्ये एखादं सुगम संगीत तो गाऊ शकतो, शास्त्रीय संगीत गाऊ शकतो. परंतु तो कुठलंही संगीत गात असताना त्या ईश्वर रूपी स्वरांना जर तो भगवंतासाठी आळवू लागला, भगवत प्राप्तीसाठी आळवू लागला, तर ती कला ही भगवंताच्या कडे नेणारी ठरते. गोस्वामीजी म्हणतात, सद्गुरूच आमच्या जीवनातल्या या समस्त प्रतिभांना जागृत करतो आणि त्या प्रतिभांमधून तुम्हाला कल्याणाच्या दिशेने तो घेऊन जातो. उदाहरणार्थ, गुरुची कृपा होण्याच्या आधी आम्हाला माहित नसतं की आपण काव्य करू शकतो. परंतु न जाणे कुठून काव्य स्फुरायला लागतात आणि सुंदर सुंदर काव्य आपण रचू लागतो. गुरुकृपा होण्याच्या आधी आपल्याला माहित नसतं की आपण उत्तम गाऊ शकतो. परंतु अचानक सुंदर स्वर आपल्या कंठामधून भगवंताला आळवू लागतात. ही माझी रामकथा देखील हे कोणाचं कार्य आहे? कोणाच्या कृपेने मला हे प्राप्त झालंय? मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहम बारहा वागवी कोण माता. कोण घेणारे आपल्या अंतःकरणामध्ये की हे माझं, ही माझी कला आहे? अरे, त्याने कृपा केली आणि त्यामुळं उगीच कुठल्या तरी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देत बसायचं, कुठल्या तरी अशा गोष्टींमध्ये आपला वेळ खर्च करायचा. त्यापेक्षा ही गुणवत्ता जी सद्गुरु कृपेने जागृत झालेली आहे ती रामभक्तीमध्ये लावली तर मी देखील कल्याण रूप गुणधामच होईल की नाही? सज्जनो, त्यामुळे आपल्या जीवनातला प्रत्येक गुणधर्म हा भगवंताच्या सेवेकडे वळवणं हे सद्गुरूच्या वरद हस्ताचं तिसरं लक्षण आहे. चौथी गोष्ट आहे आणि ती म्हणजे अहंकार विरहित स्थिती. जेव्हा जग तुमच्यावरती कौतुकाचा वर्षाव करत असतो त्यावेळेला देखील तुम्ही अत्यंत संकोचाने, अत्यंत विनयाने हे सगळं माझ्या गुरुचं आहे, गुरुचं आहे, गुरुचं आहे या भावनेशी अत्यंत तद्रूप राहता. ती स्थिती आहे मानरहित राहणं. कुठल्याही प्रकारच्या लौकिक सुखाची, कुठल्याही प्रकारच्या लौकिक कौतुकाची अपेक्षा न ठेवता आपल्या या सद्गुणांना सांभाळणं हे केवळ गुरुकृपेने शक्य आहे. बघा, अन्यथा या परमार्थाच्या क्षेत्रात थोडा जरी अहंकार असेल, थोडं जरी हे माझं आहे ही भावना असेल तर आपले पाय जमिनीवरती राहू शकत नाहीत सज्जनो. त्यामुळे मी खरंच मानरहित आहे की नाही हे आपण आपलं स्वतःच सहजपणे शोधू शकतो. पाचवी गोष्ट, सद्गुरु कृपेचा वरदहस्त आपल्यावरती एकदा पडला की इच्छेनुसार रूप धारण करण्यात समर्थ अशी एक अलौकिक अवस्था जीवाला प्राप्त होऊ शकते. आता आम्हा तर लोकांना या गोष्टीचा अनुभव नाही, परंतु ज्यांनी या प्रभू रामचंद्रांचा, तुकामाईंचा हा वरदहस्त अनुभवलेला आहे असे श्री महाराज आजही गोंदवल्यामध्ये इच्छेनुसार रूप धारण करतात. बघा, आता मी हे जे सांगतोय तो आपल्या प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो.
की श्री महाराज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीमध्ये, रूपामध्ये, व्यक्तीच्या आधाराने दर्शन देतात. आम्हाला त्याची कल्पना येऊ शकत नाही इतकंच. अनेकांचे अनुभव आहेत की रात्री अपरात्री गोंधळ्यात पोचलो आणि कोणीतरी ओळखीचा माणूस सहज प्रसाद नाही घेतला म्हणून आपल्याला उठवून प्रसाद खायला घालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या खोलीवर जावं तर कळतं की तो इथं नाहीच आहे. अरे मग रात्री आलं कोण होतं? कामरूप इच्छा मरण. इच्छेनुसार रूप धारण करणारा समर्थ हे या वरदहस्ताच्या आधाराने प्राप्त होणार एक विलक्षण दिव्यत्व आहे. इच्छा मरणी, ज्याची शरीर सोडण्याची इच्छा झाल्यानंतरच मृत्यू होतो, इच्छेविना त्याचा मृत्यू होत नाही, असा हा इच्छा मरणी आहे. हनुमंत रूपच आहे हे. श्री महाराजांना वाणी रूपात परत आल्यानंतर कोणी विचारलं की महाराज आपण परत आलात? यावरती महाराजांनी पेटीवरून उत्तर दिलं, होय मी परत आलो कारण माझी नाम घेण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. अजूनही मला नाम घ्यावं असं वाटलं आणि म्हणून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी परत आलो. सज्जनो, भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याचं भजन करण्यासाठी संत हे परत येत राहतात. वारंवार हे इच्छा रूपाने या भगवंताची भक्ती आम्हा सर्वांसाठी एक आदर्श या रूपाने आम्हाला करून दाखवतात. हे सगळं काही प्राप्त होतं परंतु केवळ गुरुच्या वरदहस्ताने. ज्ञान आणि वैराग्याचा तू भांडार होशील असा लोमश मुनींनी भुशुंडीजींना आशीर्वाद दिलेला आहे. आणि हे अत्यंत सत्य विधान आहे की आज आम्हाला जे काही कळतंय हे सगळं त्या ब्रह्मचैतन्याच्या कृपेचं फळ आहे. जे काही आम्हाला आमच्या विवेकाच्या आधाराने वैराग्य या प्रपंचामध्ये राहत असताना आलेलं आहे ते देखील त्याच्या गुरुकृपेनेच आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सज्जनो, त्यामुळे सद्गुरूच्या वरद हस्तामध्ये अनेक डायमेन्शन्स आहेत. आपण जेवढे अधिकारी आहोत तेवढं गुरुराया आपल्याला देतो. भुशुंडी हे परम अधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांना या वरद हस्तामधल्या समस्त कॅरेक्टरिस्टिक्सना, समस्त गुणधर्मांना प्राप्त करता आलेलं आहे. लोमश मुनी आणखीन एक आपल्या आशीर्वादाचं दालन भुशुंडींसाठी उघडं करतात आणि म्हणतात की जेही आश्रम तुम बसव पुनी सुमिरत श्री भगवंत. तू भगवंताचं स्मरण करत ज्या ज्या आश्रमामध्ये निवास करशील ना भुशुंडी, व्यापी तहन अविद्या जोजन एक प्रजंत. त्या आश्रमाच्या 4 कोसापर्यंत अविद्या माया मोह हे व्यापू शकणार नाहीत. सज्जनो, जणू काही आश्रमाची एक सुंदर परिस्थिती, सुंदर व्याख्या, सुंदर स्थितीच आम्हाला भुशुंडीजी जणू काही सांगतायत की जेव्हा गुरुचा वरदहस्त प्राप्त होतो त्यावेळेला तुम्हाला गुरुच्या समाधीच्या ठिकाणी या असलेल्या त्याच्या प्रांगणामध्ये एक अत्यंत मनाची विलक्षण हलकी अशी स्थिती अनुभवता येते, जिथं कुठल्याही प्रकारचा ताण नाही, कुठल्याही प्रकारचं मागणं नाही. हे सगळं कुठून घडतंय? कारण त्या गुरुच्या आश्रमाच्या अवतीभोवती जणू काही असं हे संरक्षक कवच आहे की तिथं माया मोहाला प्रवेशच करता येऊ शकत नाही. मग आपण म्हणाला हो, परंतु मग आजच्या काळामध्ये हे जे मंदिरांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गैरव्यवहार दिसतात, राजकारण दिसतं, भांडणं दिसतात, अगदी कोर्ट कचेऱ्यांपर्यंत गोष्टी चाललेल्या दिसतात. मग याचा अर्थ तो संत कच्चा आहे का त्याचे शिष्य कच्चे आहेत? खरोखर छान प्रश्न आहे सज्जनो. संत हा नेहमी सिद्ध आहे, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि संताच्या जवळ आम्ही किती आहोत यावरती आम्हाला अविद्या किंवा माया व्याप्त करणार नाही. मग आपण म्हणाला आमची तर खोली मंदिराला अगदी लागूनच आहे, तरी आमच्या खोलीमध्ये माया आम्हाला व्यापलेली दिसते. याचा अर्थ काय? सज्जनो, हे केवळ भौतिक अंतर नाही,
तुम्ही आपल्या गुरुला किती हृदयामध्ये घट्ट धरलेलं आहे. तुमच्यामध्ये आणि तुमच्या गुरुच्या मध्ये 4 कोसापेक्षा मानसिक अंतर तर नाही ना पडलं की जेणेकरून तुम्ही आपल्या गुरुला विस्मृतीमध्ये टाकून देताय. त्यामुळे केवळ हे लौकिक अंतर नाही, बऱ्याचदा मंदिरामध्ये अत्यंत जे मंदिराच्या निकट आहेत अशी लोक मानसिक दृष्ट्या बऱ्याचदा त्या परमतत्वापासून खूप लांब असतात. आणि या उलट अनेकदा एखादी व्यक्ती ही मंदिरापासून खूप लांब आहे, परंतु व्याकुळतेने तळमळीने आपल्या आराध्याला आळवत असताना ती त्याच्या अत्यंत निकट आलेली असते. त्यामुळे हे अंतर भौतिक अंतर नाही, हे अंतर आहे मनाचं. भुशुंडीजींना ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे की ते ज्या आश्रमात जात आहेत त्या आश्रमाच्या अवतीभोवतीच अशी स्पंदनं निर्माण होत आहेत की तिथं कुठल्याही प्रकारचा मायामोह व्यापू शकत नाही. परंतु या आजच्या कलियुगामध्ये जिथं चैतन्य रूपाने सद्गुरूंचा निवास आहे अशा ठिकाणी मात्र आम्हाला आपण खरंच 4 कोस अंतराच्या आत आहोत का बाहेर आहोत हे सहजपणे आपल्या हृदयामध्ये असलेल्या अविद्येच्या आधाराने अभ्यासता येऊ शकतं. गुरुच्या वरदहस्ताचा पुढचा टप्पा. काल कर्म गुण दोष सुभाऊ, कछु दुख तुमहि न व्यापीही काऊ. एकदा गुरुचा वरदहस्त आपल्या मस्तकी पडला सज्जनो की कोणत्याही प्रकारचं दुःख, ज्या दुःखाचं जननी काळातून, कर्मातून, गुणातून, दोषातून स्वाभाविक उत्पन्न होत असतो, अशा प्रकारचं कुठलंही दुःख हे तुम्हाला बाधू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा मनाच्या विपरीत प्रसंग घडलाय, अत्यंत बिकट काळ आलेला आहे, अशा काळामध्ये देखील गुरुनिष्ठा अत्यंत आनंदी असतो, समाधानी असतो. ठीक आहे म्हणतो, आहे हा काळ असा आहे. कर्माचं फळ आपल्या मनाविरुद्ध झालं तरी देखील गुरुनिष्ठ ज्याच्यावरती हा वरदहस्त पडलेला आहे तो त्या कर्मफळाला गुरुप्रसाद म्हणून स्वीकारायला सहजतेने तयार होतो. हे असंच फळ का असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत नाही. गुणांच्या दोषातून निर्माण होणारं दुःख, जो गुरुनिष्ठ आहे तो इतरांचे गुणदोषच पाहत नाही. त्यामुळं जो जसा आहे तसा तो स्वीकारायला लागला की त्याचा दोष आपल्याला दिसत नाही, आणि ज्याचा दोष दिसत नाही त्यातून आपल्या मनाला दुःख होत नाही. अशा रीतीने गुरुच्या वरदहस्ताचं एक अतिशय सुंदर लक्षण गोस्वामीजी आम्हाला सांगतात की तुम्ही नित्य प्रसन्न राहता, आनंदी राहता, तुमच्यावरती कुठलंही दुःख हे कार्य करू शकत नाही. अनेक प्रकाराने श्रीरामजीचे सुंदर रहस्य जे इतिहास आणि पुराणांमधून गुप्त आणि प्रगट आहेत, अशा या प्रभू रामचंद्रांचं समस्त रहस्य हे भुशुंडी तू विना परिश्रम जाणून घेशील. हा एक गुरुच्या वरदहस्ताचा विलक्षण प्रभाव आहे. फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, ऐसे सद्गुर माहेर अनाथांचे. सद्गुरु माहेर आहे, ज्यांना कोणाचाही आधार नाही. कोण सांगणार त्यांना समजावून ही सगळी शास्त्र? कुठे शिकणार ते हे सगळं? परंतु जर तुम्ही गुरुनिष्ठ असाल, गुरुने दिलेल्या साधनेमध्ये रत असाल, तर गुरु तुम्हाला विना परिश्रम या रामायणातल्या आणि समस्त पुराणांमधल्या अनेक गुप्त रहस्यांची उकल आतमधून करून देतो. आता यामध्ये मला थोडीफार गती आहे म्हणून मी अत्यंत निराभिमान अवस्थेमध्ये आपल्याला सांगतो की या रामायणामध्ये अशी अनेक रहस्य गेल्या 3-4 वर्षामध्ये जी मला देखील माहित नव्हती, मी कुठं ऐकली नव्हती, वाचली नव्हती. सहज चौपाईचं चिंतन करत असताना, तुमच्याशी संवाद करत असताना बोलून गेलो, आणि बोलत असताना मी स्तंभित होऊन ते ऐकू लागलो की अरे हे कुठून येत आहेत, कुठून येत आहेत ही सगळी. सज्जनो, इथं गुरुकृपा कार्य करत असते. जे कळत नाही ते देखील कळायला लागतं, जे दिसत नाही ते देखील दिसू लागतं. आणि यातून एक महत्वाची गोष्ट गुरु आम्हाला देतो की श्रीरामाच्या चरणी नित्य नवीन प्रेम उदयाला येऊ लागतं.
तुझ्या मनात तू जी काही इच्छा करशील श्रीहरीच्या कृपेने त्याची पूर्तता होण्यास काहीही कठीण जाणार नाही. सज्जनो, आपण एखादा संकल्प करावा आणि रामाने तो पूर्णत्वास न्यावा. हे आजच्या कलियुगामध्ये केवळ गुरुकृपेने घडू शकतं. बघा, फक्त तुमची इच्छा काय आहे, ती देहाधिष्ठित आहे का, ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आहे का? जर ती स्वतःच्या स्वार्थासाठी असेल तर गुरु आपला हात आखडता घेतो. परंतु जर ती सत्य संकल्प रूपाची असेल, जी निर्वासन असेल, निष्काम असेल, तर गुरुराया ती इच्छा तुमच्या कल्पनेच्या पलीकडे पूर्ण करून देतो. असे हे गुरुच्या वरद हस्ताचे वेगवेगळे आविष्कार आहेत सज्जनो. आणि त्यामुळं जर तुमच्या जीवनामधल्या या आविष्कारांच्या आधाराने तुम्ही आपल्या हृदयामध्ये गुरुच्या कृपेला जाणू शकता, अनुभवू शकता. आणि अशी ही गुरुकृपा लोमश मुनींनी भुशुंडीजींच्या वरती केली आहे. आणि त्याला प्रत्यक्ष आकाशामधून गंभीर ब्रह्मवाणीच्या आधाराने भगवंत अनुमोदन देतोय की एवमस्तु तव बच मुनी ज्ञानी यह मम भगत कर्म मन बानी. अशा रीतीने भगवंताने सद्गुरूने दिलेल्या या वरदहस्ताच्या गुणधर्मांवरती अनुमोदन केलेले आहे. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.